नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। अंघोळ केल्यानंतर मिनी खालोय मंदिरामध्ये आणि देवाच्या पाया पडल्यानंतर आमच्या सर्व कामांना सुरुवात होती। मंदिरात गेलो, देवाच्या पाया पडलो, घरी आलो। आई म्हणाली बोकडांना पिठाचा उंडा दे। आता म्हटलं गोठ्यावर जातानाच नाश्ता करायचा। नाश्त्यासाठी मी तोरणे, करवंदे आणि काजू आंबे तोडले आणि अशा प्रकारे माझा नाश्ता तयार केला आणि मी तो खाल्ला। गोठ्याचं दार खोललं, गोठ्यामध्ये गेलो, बकऱ्यांसाठी उंडा केलता, तो उंडा त्यांना खायला दिला। दुपारचं जेवण झालं, खूप गरम होत होतं, म्हटलं चला नदीला फिरून येऊया। कडेला बघतोय तर काय कुत्रं पाण्याने भरलेल्या टोपामध्ये बसले। अरे बापरे! नदीला गेलो, मित्रांसोबत 1-2 तास गप्पा मारल्या। घरी येतो तर काय आकाशात ढग आलेले नक्की पावसात। गौरा फाटी झाकण्यासाठी सर्वांची पळापळ सुरू झाली, सगळे सैरभैर झाली। एकदाचा पाऊस आला, सुसाट वारा सुटला, विजा चमकायला लागल्या। आईने मस्त चहा केला, तुम्ही पिला। आता तुम्ही लाईक आणि फॉलो करा।